पण या देशाचे लोक अंशापेक्षा आम्ही यथार्थ आम्ही राजकारणी आम्ही पदाधिकारी आमच्यापेक्षा तुम्ही सामान्य लोक अधिक शहाणे आहात आणि तुमच्या शहाणपणामुळे या देशाची लोकशाही टिकली. आज जगामध्ये भारताचं नाव होते. अमेरिका इतकाच महत्वाचा लोकशाही प्रधान देश म्हणून जो झाला त्याचं श्रेय हे तुम्हा लोकांना आहे. पण तुम्ही हुकुमशाहीच्याकडे कधी देश जाऊ दिला नाही. मतदान केंद्राच्या आधी काही ऐकतात. आता या निवडणुकीमध्ये पिकाची फळी फार झाली, वास्तव झालं असं म्हणतात. आणखीन काही गोष्टी घडल्या, लोकांना चिंता होती, पण व्हायचं तेच झालं. आणि त्याचं कारण तुम्ही मत द्यायला आज जाता, वचन जाता, त्यावेळेला तुमचा जो निर्णय असतो तो निर्णय इतका बरोबर असतो की त्या वचनाचं वाव कुठे चुकीच्या अर्थाला जात नाही. आणि म्हणून यामध्ये 2 मतं कमी होतील, 2 मतं जास्त होतील, पण जे मतदान आहे त्याचा निर्णय त्याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांचं आहे. आणि त्यामुळेच सुप्रियाताई मोठ्या मताने निवडून आल्या. लोक म्हणतात, मला कोणते सकाळी सांगत होतं की गावात फार बोध लागले, गावामध्ये फार फरक लागले, आपलं काहीच दिसत नाही. म्हणजे त्यांचा फरक आपली निवडणुकीची यश. आपल्याला फरकाची गरज नाही. तुम्ही फरक किती लावा, शेवटी मत कोणाला दिलं, शेवटी निवडून कोणाला, आणि शेवटी निवडून आलेला म्हणून आत पण जाणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार हा जो करत असतो, म्हणून त्या सगळ्या गोष्टीची चिंता करायची नाही. आता काही गोष्टीच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल. पहिल्यांदा आपला